तर माझ्यासोबत तुम्ही ऑफिसला पण चला. आज माझा ऑफिसचा डे आहे. तर मी आज निघाली आहे टिफिन घेऊन ऑफिससाठी. टिफिनमध्ये मी आज शिमला मिरचीची भाजी आणि काय तर नाश्त्याला शेवळ्या घेऊन गेलेली. तर ऑफिसमध्ये पंचिंग केलं आणि माझं सामान काढायला चालू केली. म्हणजे लॅपटॉप आणि बाकी सगळं काढता उशीरच झाला. मग काय सगळं आपल्या जागेवर ठेवलं. मी बसले आणि कामाला सुरुवात केली. म्हणजे लॉग इन केलं. लॉग इन झाल्यानंतर जे पण टास्क होते माझे आज अलोकेटेड ते केले. ते बाहेर काढून ठेवले करण्यासाठी. कारण की आज एक इम्पॉर्टंट टास्क आहे. मला त्यासाठी दुसरीकडे जाणे आहे. तर ते मग नाश्ता वगैरे करून आले आणि बसले डेस्कवर कामं करायसाठी. आणि मधात पाणी पण पित जा, कारण की पाणी पिणे इम्पॉर्टंट आहे. मग मी लागले कामाला. जे पण माझे कामं पेंडिंग होते किंवा जे पण काढून ठेवलेले ते कामं करायला चालू केलं. बाकी सगळेजण तर आलेच होते ऑफिसमध्ये आज मोस्ट प्रॉबब्ली. मग काय कामं करायला सुरुवात. जेवण करून आल्यानंतर हे सोप खाणं मॅन्डेटरी आहे आमच्यासाठी. मी म्हटलं ना, मी आज आली आहे क्लायंट लोकेशनला कामासाठी. ते आटपून मग मी आली परत घरी. तेवढं होत नाही तर आज मी निघाली होती जिमला, कारण की मी सकाळची जिम मिस केली. तर आता आली सायंकाळी ऑफिसचं काम करून. तर जिममध्ये आज काय करायचं, तर आज माझा आहे लेग डे. तर लेग डे म्हटल्यावर सगळ्यांच्या जीवावर येतं. आता तर बघा पायऱ्या मी पटापट उतरत आहे. पण जेव्हा मी लेग डे मारून येईल तेव्हा आहे भयंकर भयंकर पाय दुखणार आहेत जरा. कारण की मी आता जिम चालू केली तर एवढी सवय व्हायची आहे. तर पहिली मशीन चालू केली. पायांसाठी स्ट्रॉंग बनवायचे आपल्याला जरा पाय आपले. त्यानंतर माझी झाली चालू एक्सरसाइज. मी आज 5 ते 6 मशीन्स यूज केल्या आणि त्यानंतर एक 2 बाकीच्या पण एक्सरसाइज केल्या. तर खूप खूप बापरे! घाम येतपर्यंत जरा एक्सरसाइज झाली. मग काय स्ट्रेचिंग करणं तर मॅन्डेटरी आहे. स्ट्रेचिंग केल्याशिवाय तुमचं काहीच होऊ नाही शकत, कारण की दुसऱ्या दिवशी तुमचे पाय एवढे दुखणार का भरपूर. त्याच्यापेक्षा मी म्हटलं काही झालं तरी आपल्याला स्ट्रेचिंग करणे. तर स्ट्रेचिंग सगळं काही करत बसते. तर तेवढ्यात तुम्हाला सांगते, स्ट्रेचिंग करता बाकीच्या गोष्टी. ऑफिसमध्ये माझं जे क्लायंटचं वर्क होतं ते खूप चांगलं झालं. त्यांना प्रेझेंट करायचं होतं, जरा सांगायचं होतं काही. तर त्यांच्यासोबत बोलणं झालं. अर्धा पाऊण तास 1 तासाचा कार्यक्रम झाला तो. म्हणजे जो आमचं बोलणं वगैरे झालं सगळं त्यांना सांगितलंय. छान झालं आणि मी घरी आली. त्यानंतर लेग डे झाल्यानंतर मी प्रोटीन घेतलं आणि असा माझा दिवस गेला शांत. चला बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.